मैदा, थोडा रवा हे पीठ घेतलं. त्याच्यामध्ये एका वाटीच्या मापाने मी 3 वाटी पीठ घेतलं. त्याच्यामध्ये 2 चमचे मी रवा टाकला आणि एका वाटीच्या मापाला 4 चमचे मी तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत झाल्यानंतर ते मैद्याच्या पिठाला लावलं आणि चांगलं पुरीपेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळून घेऊन अर्धा तास ते भिजवत ठेवलं. त्याच्यानंतर अशा पोळ्या लाटल्या, तुपाचं आणि कॉर्नफ्लॉवरचा साठा तयार केला आणि एकेका पोळीवरती तो साठा अशा पद्धतीने चांगला पसरून घेऊन तो साठा लावला. 3 पोळ्यांचा एक असं पोळी बनवून त्याच्यावरती मी साठा लावला. तुम्ही बघू शकता कुठला मैदा असल्यामुळे तो कमी जास्त आकाराने बनतो, पण तरी थोडा आकार आपण ॲडजस्ट करून घेऊन तिन्ही पोळ्यांवरती तो साठा लावून घ्यायचा आणि चांगल्या गोल पद्धतीने तो वळवून घ्यायचा. पीठ मळताना मोहन चांगलं कडकडीत तापलं पाहिजे आणि ते पिठामध्ये घालून प्रत्येक कणाकणाला, मैद्याच्या कणाकणाला ते लागलं पाहिजे आणि त्याचा गोळा असा आपण रोल करून घेतला आणि बोटाच्या पेराच्या आकाराने सुरी एकदम न कट करता हळूहळू त्याच्यामध्ये आतमध्ये कापून घेतलं आणि असे छोटे छोटे त्याचे गोळे बनवले. तुम्ही बघू शकता त्याला छान गोल 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 शेप आलेला आहे आणि हे सगळे गोळे करून घेतले. तुम्हाला ज्या आकाराचा चिरोटा हवा त्या आकाराने तुम्ही कापून घ्यायचा. मी गोल केलेले आहेत, त्याच्यामुळे गोल कापून लाटून घेतले. तुम्ही आडवंही करून अशा पद्धतीने चिरोटा बनवू शकता. हलक्या हाताने चिरोटा लाटून घ्यायचा, त्याचे कडे एकमेकाला चिकटून घ्यायचे. तुम्ही बघू शकता लाटल्यानंतरही गोल गोल दिसतात ते. आणि तेल लाटेपर्यंत तेल बारीक गॅसवरती ठेवायचं, मंद आचेवरती हे चिरोटे तळून घ्यायचे. आता तेल तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिले मी दाखवण्यासाठी एकच चिरोटा तळून घेते आहे. खूप जास्त तुम्हाला जर फुगीर आणि असा नको असेल तर तुम्ही असं चमच्याने थोडंसं हळूहळू दाबून पहिले घेऊ शकता आणि मग त्याच्यावरती तेलाने ते करू शकता. तुम्ही बघू शकता शेवट पिठी साखर घालून मी हे चिरोटे तयार केलेले आहेत. मस्त खुसखुशीत खमंग चिरोटे झालेले आहेत.